हम्म, ठीक आहे. लिसन. आता बघा, म्हणजे पेबॅक मेथड मध्ये हे एक पहिलं एक्झाम्पल काय म्हटलंय? बीटा गॅमा लिमिटेड इज प्रोड्युसिंग आर्टिकल मोस्टली ऑन काय ले hand labor. It is considering replacing it by a new machine. Okay. There are two alternatives available, P आणि Q. म्हणजे असे दोन मॉडेल उपलब्ध आहेत मार्केटला. हा, प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी showing payback period from the following information: 30% tax rate. ओके. आता इथं काय दिलंय त्याने? एस्टिमेटेड लाईफ ऑफ मशीन 4 year, 5 year. P आणि Q. हा, कॉस्ट ऑफ मशीन किती आहे? 9,000 आहे आणि दुसरं 18,000 आहे. त्यानंतर एस्टिमेटेड सेव्हिंग इन स्क्रॅप 500, 800. त्यानंतर एस्टिमेटेड सेव्हिंग्स इन डिरेक्ट वेजेस 6,000, 8,000. ऍडिशनल कॉस्ट किती आहे मेंटेनन्सचा? 800, 1,000. ऍडिशनल कॉस्ट ऑफ सुपरविजन 1,200 आणि 1,800. एवढंच आहे ना, इथं खाली सोल्युशन आहे म्हणून ते जातं आपल्याला. हा, आता इथं कसं आहे बघा, लिसन. आता एक काम कर, ड्रॉ कर. पहिल्यांदा आपल्याला प्रॉफिटेबिलिटी स्टेटमेंट बनवायला लागेल. वरती टायटल दे, प्रॉफिटेबिलिटी स्टेटमेंट. पर्टिक्युलर्स, मशीन P, मशीन Q. आता याच्यामध्ये ना तो सेव्हिंग्स कशामध्ये आहे बघ? एस्टिमेटेड सेव्हिंग्स इन स्क्रॅप. घे मग. एस्टिमेटेड सेव्हिंग्स इन स्क्रॅप 500 आणि 800. बरोबर. अजून कुठे सेव्हिंग आहे त्यांचं? एस्टिमेटेड सेव्हिंग इन डायरेक्ट वेजेस. किती होणार आहे ते? 6,000 आणि 8,000. झालं. आता अजून काय सेव्हिंग आहे का कुठं? नाही. मग कॉस्ट आहे. हा, म्हणजे आता हे टोटल सेव्हिंग 6,500 आणि 8,800 लेस ऍडिशनल कॉस्ट. कशामध्ये त्यांचा? मेंटेनन्स.
मेंटेनन्स ते किती आहे 800 आणि 1000. ठीक आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ सुपरविजन ते किती आहे सुपरविजन 1200 आणि 1800. राईट. ओके. आता डेप्रिसिएशन पण धरू आपण. नाही ते नंतर करावं लागेल. हो. बघ ही टोटल कॉस्ट किती झाली बघ. टोटल कॉस्ट 2000 आणि हे 2800. बरोबर. आता त्याच्या खाली नेट सेव्हिंग्स. नेट सेव्हिंग्स वरती टोटल सेव्हिंग किती आलं होतं पहिला 6500. तीच हा 6500 मायनस 2000 म्हणजे 4500. आणि हे किती आलं 6000. ओके. 8800 मायनस 2800. त्यानंतर आता हे नेट सेव्हिंग किंवा नेट अर्निंग ज्याला आपण म्हणतो बिफोर डेप्रिसिएशन नाही का. मग लेस डेप्रिसिएशन. आता ते कसं काढणार तू. डेप्रिसिएशन काय काय फॉर्म्युला आहे. हा इकडं आणून दे. हे बघ आता मशीनची कॉस्ट किती आहे आपली 9000 पहिलं मशीन हा. आणि त्याचं स्क्रॅप किती आहे. नाही ते सेव्हिंग इन स्क्रॅप आहे त्यामुळे ते नाही ना. म्हणजे कॉस्ट अपॉन लाईफ हे आपल्याला डेप्रिसिएशनचं काढता येईल. हा दे इकडे इकडे इकडे. दे ना मला. आता इथंच फॉर्म्युला टाक कॉस्ट अपॉन लाईफ. आता मशिनरीची कॉस्ट किती आहे पीची 9000 ला डिवाइड बाय 4. किती आला 2250. हे डेप्रिसिएशन आलं पीचं. आणि दुसऱ्या मशीनचं किती येणार आहे 9000 ला डिवाइड बाय 4. आणि सेकंड मशीनचं किती आलं 18000 ला डिवाइड बाय 5 3600. म्हणजे आता एक किती आलं बघ 3250.
सॉरी 2250 आणि इथे किती आलं 2400 बरोबर हे काय आलं अर्निंग्स बिफोर टॅक्स कळलं आणि आता टॅक्स रेट दिले बघ लेस टॅक्स किती दिलाय तो सम मध्ये वरती आहे 30% 30 लेस टॅक्स 30% म्हणजेच 0.30 मग 2250 वर 30% इंटू 0.3 किती आला 675 आणि नेक्स्ट वाला 720 आता किती आलं हे 5 पहिलं किती आलं 1575 आणि नेक्स्ट वन ओके आता याच्यामध्ये खाली कंटिन्यू कर ऍड ड्रॉइंग्स पर सॉरी ऍड डेप्रिसिएशन ऍड डेप्रिसिएशन आता डेप्रिसिएशन मगाशी किती काढला आपण 2250 आणि 3600 आता किती आलं बघ 5280 हे याला काय टायटल देईल अर्निंग्स आफ्टर टॅक्स बिफोर डेप्रिसिएशन earnings after tax before depreciation. ओके आणि मग आता इथं कसं झालं लक्षात आलं का तुझ्या हे आता न्यू अर्निंग जे काढले आपण फायनल 3825 आणि 5280 हे कॉन्स्टंट आहेत थ्रू द इयर त्यामुळे या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज करू शकतो पेबॅकचा मग खाली घे देअर फॉर मग म्हणजे फॉर्म्युला इथं टाकायचा आहे पेबॅक पिरियड इज इक्वल टू cost of machine divided by annual earnings after tax before depreciation. Payback period is equal to cost of machine
divided by annual earnings after tax before depreciation. आता खाली आहे मशीन पी इज इक्वल टू मशीन पी ची कॉस्ट किती आहे 9,000 त्याला डिवाइडेड बाय 3825 2 पॉइंट म्हणजेच 2 year and 0.3 months कळलं आणि नेक्स्ट सेकंड वर 18,000 क्यूचा घे 18,000 5280 किती हवं 3.41 years यात लोएस्ट काय आलं पहिलं मशीनचं आलं मग खाली कन्क्लुजन टाक खाली कन्क्लुजन घे machine P will be preferred because its payback period is early. कळलं कुठे घ्यायचा आन्सर हे सॉल्व केलंय ना पुढच्या पेजवर आहे का मला आलं नाही आहे ना सेम बरोबर नको अजून आहे सर टाक 2-3 असेल तर टाक एकदम आता आता याच्यामध्ये काय दिलं बा ब्रिबॉन लिमिटेड हा कॅल्क्युलेट पेबॅक पिरियड बर सेम दिलाय व्हेरिएबल कॉस्ट फिक्स्ड कॉस्ट एक्सक्लुडिंग डेप्रिसिएशन आहे ओके मग हे काय इन्व्हेस्टमेंट ती कॉस्ट ऑफ मशीन हा लाईफ आणि टॅक्स रेट येस कर बघूया अरे होणार की करायचं की असं कसं करावंच लागेल ना
अॅन्युअल अर्निंग कुठे दिले? तसे डायरेक्ट नाही दिले ना. सेल्स दिलाय, कॉस्ट दिले. हे बघ आता घे, टायटल दे, स्टेटमेंट शोईंग अॅन्युअल अर्निंग्स आफ्टर टॅक्स बिफोर डेप्रिसिएशन असं टायटल दे. सेल्स किती आहे? सेल्स टार्गेट 8,000 लेस व्हेरिएबल कॉस्ट. तीन कॉलम मध्ये घे, 3,000 फिक्स कॉस्ट 2,000, टोटल कॉस्ट आला 5,000. म्हणजे अर्निंग्स बिफोर डेप्रिसिएशन अँड टॅक्स 3,000 बरोबर. आता लेस डेप्रिसिएशन, मग ते डेप्रिसिएशन कसं येणार? परत इथं पण दिले ना, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट अपॉन लाईफ. तिथं फॉर्म्युला टाक, 10,000 डिवाइड बाय 10 काय, म्हणजे 1,000. म्हणजे आता हे काय आलं? अर्निंग्स बिफोर टॅक्स 2,000 आणि आता लेस टॅक्स किती पर्सेंट आहे? 50%. म्हणजे 1,000. म्हणजे आता हे काय आलं? अर्निंग्स आफ्टर टॅक्स बिफोर डेप्रिसिएशन, सॉरी अर्निंग्स आफ्टर टॅक्सेस, अर्निंग्स आफ्टर टॅक्स आलं ना. किती आलं? 1,000 बरोबर. आणि आता ऍड डेप्रिसिएशन, हे 1,000. म्हणजे आता काय आलं? अर्निंग्स आफ्टर टॅक्स बिफोर डेप्रिसिएशन 2,000. कळलं? Therefore, payback period is equal to cost of investment upon earnings after tax before depreciation. मग कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट किती आहे? 10,000 डिवायडेड बाय 2,000. येस. कळलं? भाई आन्सर दे. पाचच. लक्षात.
एवढंच यायचं. जाऊया पुढं. आता बघा, कॉलेजमध्ये घेतले नाही का पुढची मेथड? ठीक आहे, असू. नेक्स्ट मेथड बघा. बरोबर, आपण दुसरी मेथड घेऊ. हे बघ, आता दुसरी मेथड आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेथड. ROI. ही मेथड मध्ये काय आहे? दिस मेथड रिमूव्ह द ड्रॉबॅक ऑफ द फर्स्ट मेथड. थोडासे जे फर्स्ट मेथड मध्ये एक ड्रॉबॅक, जरा लक्ष द्या. आता आपण त्या मशीनची कॉस्ट म्हणतो एक 10 लाख, बरोबर. आणि तुला त्याचं लाईफ किती दिलंय? 10 वर्ष लाईफ दिलं, 10 वर्ष. आणि मग त्याचे अर्निंग्स तुला दिलेले असतात 10 वर्षाचे. पेबॅक पिरियड मध्ये आपण काय केलं कन्सिडर? अर्निंग्स आपण सगळे घेतले का कन्सिडर केले का? नाही केले. आपण काय केलं? फक्त अर्निंग्स कुठपर्यंत कन्सिडर केले? मशीनची कॉस्ट रिकवर होईपर्यंतचेच टोटल अर्निंग कन्सिडर झाले. फॉर एक्झाम्पल, समजा तुझं हे अर्निंग इथं फर्स्ट इयरला 2 लाख आहे, नंतर 2,40 आहे, नंतर 1,50 आहे, नंतर 3 लाख आहे, नंतर 4,50 आहे, लाईक दॅट. आपण 10 लाख कुठं कव्हर होत आहे तिथपर्यंत थांबलो. मग त्याच्या पुढचा अर्निंग किंवा त्याच्या पुढचे काय पिरियडचं कन्सिडर केलेलं नाही. आणि त्यावरून आपण फक्त पेबॅक पिरियड काढला आणि त्यावरून ते मशीन किंवा ते प्रोजेक्ट आपण सिलेक्ट केलं. पण मग याचा एक ड्रॉबॅक असू शकतो. आता ह्या मशीन आहे, समजायचा पेबॅक पिरियड आला तुझा एक 3 वर्ष 7 मंथ्स, म्हणजे 3 and 7 year. तसं मशीन दुसरं बी, सेम आहे, कॉस्ट सेम आहे, लाईफ सेम आहे. कसं होतंय काही वेळेला काही मशीन, आता समजायचं याचा 1,60, 1,80, 2,50, 3 लाख, 4 लाख, 5 लाख. काही मशीन कसं असते, सुरुवातीला त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी असू शकते, पण नंतर नंतर त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली असते. पण आता पेबॅक पिरियड काढायचं म्हटलं तर काय होणार आहे, याचं लॉंग जाणार, लॉंग पिरियड कव्हर होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं सपोज एक 4.5 समथिंग आला इयर्स. मग आता तू याच्यामध्ये काय करणार सिलेक्ट? हे पहिलं मशीन तू सिलेक्ट कर पेबॅक नुसार. पण जर टोटल अर्निंग्स कन्सिडर केले तर कदाचित या दुसऱ्या मशीनचे टोटल अर्निंग्स जास्त असू शकतील टोटल लाईफ मधले. आणि हा जो पहिल्या मेथडचा ड्रॉबॅक आहे तो या मेथडनं रिमूव्ह केला. इथं काय होतं या मेथडमध्ये, तुमची जी लाईफ आहे त्या सगळ्या पिरियडचं अर्निंग्सची टोटल घेतली जाते. इज इट क्लिअर?
आणि त्याच्यावरून त्याचा पिरियड काढला जातो. म्हणजे आता बघा, मग त्याच्यामध्ये फॉर्म्युला कसा आहे, आता त्याच्यामध्ये परत ABCD 4 पॉइंट आहे. ठीक आहे. नंबर ए, इन्व्हेस्टमेंट कॉस्ट नाही, टोटल अर्निंग्स अपॉन कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. ओके. वेट, नाही, ठीक आहे. आता टोटल अर्निंग्स अपॉन कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. टोटल अर्निंग म्हणजे कोणते, पूर्ण वर्षाचे टोटल अर्निंग, आणि त्याला डिवाइड बाय कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल टोटल अर्निंग्स किती 10 वर्षामध्ये, समजा एक 15 लाख आलं. आणि कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट किती आहे, समजा एक 10 लाख आहे. तर आन्सर काय आणायचा, 1.5. ठीक आहे. आता इंटू 100 पण करतात त्याला, म्हणजे 150% इंटू 100 करू. दुसरं, आता टोटल अर्निंग्स घ्यायच्या ऐवजी ऍव्हरेज अर्निंग घ्यायचं. ऍव्हरेज अर्निंग्स अपॉन कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. कळलं, इंटू 100. आता इथं ऍव्हरेज अर्निंग कसं करणार आम्ही, 15 लाख तुझं टोटल अर्निंग आहे, त्याला डिवाइड बाय 10, कारण 10 वर्षाचा आहे. म्हणजे ऍव्हरेज कसं पडलं, 1,50,000. कळलं, कळलं ना, इन डिवायडेड बाय 10 lakhs इंटू 100. किती आलं बघ, हम्म? 15%. ओके. नाव सी पॉइंट, 4 म्हणजे मेथड आहेत त्या, त्यातले कुठले पण आपण घेऊ शकतो. आता याच्यामध्ये काय आहे ना, टोटल अर्निंग्स अपॉन ऍव्हरेज इन्व्हेस्टमेंट. ऍव्हरेज इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं आहे ना, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंटला डिवायडेड बाय 2. ठीक आहे. मग आता तिथं लिहून ठेवू आपण, ऍव्हरेज इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय 2. म्हणजे आता इथे कसं आहे ना, हे इंटू 100 आहेच बरं का. आता इथे कसं आहे ना, टोटल अर्निंग्स किती घेतले आपण, 15 लाख, बरोबर. आणि ऍव्हरेज करता कसं होणार, 10 lakhsला डिवाइड बाय 2 म्हणजे 5 lakhs इंटू 100. किती आलं बघ, हा, इंटू 100 करून काय, 300%. आणि लास्ट वर दोन्ही ऍव्हरेज घ्यायचं आता इथं, ऍव्हरेज अर्निंग्स अपॉन ऍव्हरेज इन्व्हेस्टमेंट.
इथं दोन्ही ऍव्हरेज आहे इंटू 100. म्हणजे आता कसं आहे इथं ऍव्हरेज अर्निंग किती काढलं आपण 1,50,000 डिवायडेड बाय 5 lakhs इंटू 100. 300. कळलं. आता याच्यामध्ये मोस्टली कुठले वापरले जाते हा सेकंड बी पॉइंट वापरला जातो. राईट. लिहून घे. आणि हा याच्यामध्ये अजून एक पॉइंट सांगायचा राहिला. हे जे अर्निंग्स आपण कन्सिडर केले आता ते कसे केलेत अर्निंग्स आफ्टर टॅक्स बिफोर डेप्रिसिएशन नाही. म्हणजेच आपण मगाशी जे प्रॉफिटेबिलिटी स्टेटमेंट बनवली त्यात शेवटी आपण डेप्रिसिएशन ऍड केलं. या मेथडमध्ये हे डेप्रिसिएशन परत ऍड करायचं नाहीये. इज दॅट क्लिअर? येस. लिहून घे. ROI मेथड. Under this method, total earnings of the project or machine, that is the earnings till the period of expiry of the said machine or project. Of the said machine or project is to be considered. Good point. And therefore, this method removes the drawback of first method, which consider the earnings up to the period till to the cover of cost of investment. कळलं. जेवढ्या पिरियड मध्ये 3 वर्षात 4 वर्षात जेवढं कम्प्लीट होईल तुझे कॉस्ट कव्हर होईल तिथपर्यंतच आपण अर्निंग्स त्या पेबॅक मेथड मध्ये कन्सिडर केलं. पण या मेथड मध्ये टोटल अर्निंग्स थ्रू आउट द लाईफ कन्सिडर होतं. खाली घे. The earnings to be considered should be earnings after tax. फुल पॉइंट. आता त्याच्यामध्ये खाली घे. द फॉलोइंग formula is applied and there are 4 ways
There are four ways. Number A, total earnings upon cost of investment into 100. Number B, average earnings upon cost of investment into 100. आता इथे खाली नोट ले, average earning is equal to total earnings divided by total number of years. Then the number C, total earnings upon average investment into 100. खाली नोट ले, average investment is equal to cost of investment divided by 2. And the last number, average earnings upon average investment into 100. Okay. This is the method number 2. बरं, याच्यावर काही आधार आहे म्हणजे सम आहेत काय? का त्या असाइनमेंट मध्ये काय म्हणतेस की आहे? टाक. एक दोन काय असतील ते सगळे फोटो एकदम टाक. किती आहेत सर? ठीक आहे. ठीक आहे ग. हे फॉर्म्युला हे बघा आता
Ready? काय म्हणते? A machine is available for purchase at the cost of rupees 80,000. It is expected to have a life of 5 years and a scrap value 10,000 at the end of 5th year. But it is estimated to generate profit in its life as follows. Year 1 to 5 years दिलेलं. These estimates are profit before calculation of straight line depreciation, ignore tax. Tax काही कन्सिडर करूच नका म्हणताय, पण डेप्रिसिएशन कन्सिडर नाही केलेलं. हा, ओके. आता आपल्याला काय त्यांनी विचारलंय, प्रोव्हाइड फॉर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट ॲव्हरेज रेट ऑफ रिटर्न, ARR. हा, तो सेकंड फॉर्म्युला जो होता ना, तो दॅट इज ARR, दॅट इज ते पण म्हणतात. बर, आता आपण याचं एक काम करू, याचं दोन्ही काढू, पेबॅक पिरियड पण काढूया आणि ते पण करू. आता बघा, प्रॉफिटेबिलिटी स्टेटमेंट. इयर, त्यानंतर अॅन्युअल अर्निंग्स, बिफोर डेप्रिसिएशन आहे, त्यानंतर मग डेप्रिसिएशन आणि मग अॅन्युअल अर्निंग्स. हॅलो, हॅलो, हा, एक 10-15 मिनिटं थांबशील? चालते. एक 10 मिनिटं, पिरियड चालू आहे. ओके ओके. ठीक. हा, अॅन्युअल अर्निंग्स बिफोर डेप्रिसिएशन, मग डेप्रिसिएशन, मग अॅन्युअल अर्निंग्स आफ्टर डेप्रिसिएशन. आता हे बघ, इयर काय आलं, 1, 2, 3, 4, 5. आता इथं देताना काय दिलं त्याने, एस्टिमेटेड जनरेट प्रॉफिट, हे जे दिलेले प्रॉफिट काय काय दिले, 20,000, त्यानंतर 40,000, 30, त्यानंतर 15, 25. बघ इथे काय म्हणेल, दिस एस्टिमेट्स ऑफ प्रॉफिट ऑफ द प्रॉफिट बिफोर कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन आहे ना. हा, ठीक. आता इथे आता डेप्रिसिएशन साठी आपल्याला काय हिंट दिले, मशीनची कॉस्ट आहे, स्क्रॅप व्हॅल्यू दिले आणि लाईफ दिले. आता खाली बघा, खाली हे लिहि, वर्किंग नोट, तिथंच खाली डेप्रिसिएशन इज इक्वल टू cost of machine minus estimated scrap value divided by life in years.
मग त्याची कॉस्ट किती दिली त्याने? हा, 80,000 मायनस स्क्रॅप व्हॅल्यू काय दिलंय? 10,000 डिवायडेड बाय लाईफ किती आहे? 5 वर्ष, म्हणजे 70,000 डिवाइड बाय 5 झाले 14. ओके, हे काय आलं? पर ॲनम. एक्सक्यूज. मग आता आपल्याला लक्षात घे, हे डेप्रिसिएशन इथं टाकून दे 14,000. हा, आता हे अर्निंग मध्ये डेप्रिसिएशन मायनस केलेलं नव्हतं, बरोबर. आता आपण ते मायनस करू आपण, म्हणजे ते किती राहिले? 6,000. त्यानंतर 40, 30, 36 ना? नाही, 26, 26. केले होते. ओके, आता याप्रमाणे ठीकच मिळालं मला. आता हे कसे मिळाल्या? अर्निंग्स आफ्टर डेप्रिसिएशन आहे. आता ह्याच, आता ARR काढायचे आपल्याला, याची टोटल मार्क 60 आहे. केली का? मग याच्यामध्ये काय येणार पुढं? खाली घे, ARR इज इक्वल टू ॲव्हरेज अॅन्युअल अर्निंग्स अपॉन इन्व्हेस्टमेंट. पण मग आता ॲव्हरेज अर्निंग आधी काढावं लागेल. हा, बरं, करेक्ट. कसलं रोप आहे ते? कुठला पोल? बरं, मग आता हे बघा, 60,000 डिवाइड बाय 5 म्हणजे 12,000. याला ॲव्हरेज अर्निंग. आणि मग 12,000ला डिवायडेड बाय 80,000 इंटू 100. हा, बरोबर आहे. अरे नाही नाही, इकडंच आहे, ओढून ठेव. ओढ, इकडची काच ओढ नाही का पुढं? हा, ओढून ठेव. नाही अजून पट नाही होणार. ओढ इकडे, इकडं तुझ्या आवड. हा, राहू दे. हा, आलं बाहेर आलं. सोड. हं. नाही, ते तर ओपन नाही आहे ते. कधी
गाडी आहे किती नाही जाणार राहू दे नको पॅक करू अडकल ते राहू. किती आला आता हे 12,000 ला डिवायडेड बाय 80,000 इंटू 100 150%. हे काय आलं आपल्याला ARR. ओके आणि तो पेबॅक काढायचा आपल्याला. मग पेबॅक काढायचं तर डेप्रिसिएशन ऍड नाही करायचं ना आपल्याला सॉरी डेप्रिसिएशन मायनस करायचं नाहीये म्हणजेच पेबॅक साठी ह्या अर्निंग्स कन्सिडर होणार आहे कळलं ना बिफोर डिडक्टिंग डेप्रिसिएशन. हे आपण अर्निंग्स मधनं डेप्रिसिएशन मायनस केले ना कळतंय ना. हा मग आता इथं आपल्याला काय करावं लागेल याचा क्युम्युलेटिव्ह कॉलम करावा लागेल इथं पेबॅक साठी. हा तर एक काम कर नाही हा बरं शेवट जागा आहे काय तिथे क्युम्युलेटिव्ह कॉलम पण ह्या अर्निंग्स वरनं कन्सिडर करतोय मी. आता पहिले किती आलं 20 नंतर किती आलं 40 म्हणजे 60 बरोबर आणि 60 आणि ते 30 आहे म्हणजे 90 80च्या पुढे गेलं 80,000 आहे ना तुझी कॉस्ट मशीन. पहिल्या इयरचं 20 सेकंड इयरचा 40 आहे म्हणजे 20 प्लस 40 60 आणि मग थर्ड इयरला काय होणार आहे 60 प्लस 30 90 होणार आहे आणि पण ते 90 म्हणजे कव्हर कॉस्टच्या पुढे गेलं क्रॉस झाला आपल्याला इथंच थांबायचं आहे बरोबर. मग आता आपण कसं म्हणणार इथं 2 year प्लस पेबॅक पिरियड इज इक्वल टू 2 year प्लस हा रिक्वायर्ड अमाऊंट किती आहे अजून 80 ला म्हणजे 20,000 डिवायडेड बाय थर्ड इयरचं किती आहे 30,000 इंटू 12 ओके. Yes, 9 months. 2 year and 9 months. बरोबर किती आहे 0 9 पॉईंट काय कॅल्क्युलेशन केलं हे बघ 20,000 डिवायडेड बाय 30,000 इंटू 12 7 पॉईंट ओके नाही नाही ते 2 नाही करायची प्लस ते 2 year आहे ते नाही करायची कन्फर्म करतो लक्ष घे हे बघ, काय म्हणताय 20,000 डिवायडेड बाय 30,000 इंटू 12 8 आहे ते डिजिट मी पुढे न घेता मग असेल का 2 years and 8 months बता मग तुझ्या जेवण 20,000
divided by 35 into 12. 8 झाले की तरी बा. पण माझ्या इथं कॅल्क्युलेटरवर राऊंडच येते. काय झालं? ठीक आहे. ठीक. म्हणजे आता किती आलं? 2 year and 8 months हा पेमेंट मिळाला. कळलं? तिथं आन्सर आहे. म्हणजे कुठं आहे आन्सर? पेबॅक पण काढला की. नाही, हे प्रॉब्लेम वेगळा आहे. त्याने ऍव्हरेज इन्व्हेस्टमेंट पण घेतलं. त्याने आपण ऍव्हरेज इन्व्हेस्टमेंट नाही घेतलं. म्हणजे 12,000 ला डिवायडेड बाय त्याने 45 घेतलं. 45 कसं होईल? 80/2 ना, 40 आहे ना. Original cost minus scrap नाही, हे value प्लस plus नेट scrap वर्किंग value. ऍव्हरेज होतं झालं. 80,000 प्लस 10,000. The formula सरांनीच दिलेला. ते बघा इथे काय केलं? मायनस स्क्रॅप व्हॅल्यू प्लस स्क्रॅप व्हॅल्यू प्लस नेट म्हणजे नाही, डबलला ऍड नाही केलं. एकदम मायनस केलं, एकदा प्लस केलं. म्हणजे 80,000च येणार ते. कधी काय कसं आलं? इथे लिहायला चुकलं इथं. कधी काय कसं येईल? एक कॅल्क्युलेट कर. 12,000 12,000 अपॉन 40,000 40,000 into 100. 30%. ठीक आहे, कळलं ना तुला? हे फॉर्म्युला तर बघायला पाहिजे. आमच्या वर्किंग कॅपिटल मान्य आहे. इथं काय संमती दिलंच नव्हतं ते. तो त्या प्रोजेक्टसाठी लागणार असेल तर ना ऍडिशनल. कुठलं 5? हा तेच की 35. 30 नाही ते 40च येते. अगे -10 +10 म्हणजे 0च झालं ना सगळं. म्हणजे 80/2 म्हणजे 40. 35 + 10 केलेस तू, 45 घेतला. चल, ओके. येस, ओके, थँक्यू.